राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्याकांड प्रकरणी दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वकिलांनी न्याय मिळवण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयावर मोर्चा काढला होता। या दरम्यान पोलिसांकडून वकिलांना धक्काबुक्की करत लाठी हल्ला करण्यात आलाय। यामध्ये काही वकील जखमी झाल्याने मोर्चाला हिंसक वळण लागून वकिलांच्या वतीने सरकार व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। राहुरी येथे 25 जानेवारी 2024 रोजी ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यात वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेत पोलीस पथकाने 5 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून धरपकड करत गजाआड केले। या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले। राहुरीसह संपूर्ण राज्यभरात वकील संघाकडून न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला, तसेच बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले। आढाव वकील दाम्पत्याच्या हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सदर खटला हा जलदगती न्यायालयात चालवावा। या खटल्यात फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी। या घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला गजाआड करावे, तसेच वकील संरक्षण कायदा ताबडतोब लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण राज्यभरातील वकिलांकडून मुंबई येथील मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी राज्यभरातील सर्व वकील मुंबई येथील आझाद मैदानावर जमा झाले। त्यानंतर मोर्चा मंत्रालयावर निघाला असता पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर करत मोर्चेकरांना तेथेच अडविण्यात आले। तसेच मोर्चेकऱ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करत लाठी हल्ला केल्याची माहिती मिळाली। त्यानंतर वकिलांना आझाद मैदानावरच बंधक करण्यात आले। त्यामुळे वकिलांकडून सरकार व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी विधी व न्याय विभागाचे सचिव यांनी आझाद मैदानावर हजर राहून मोर्चेकरांशी चर्चा करून त्यांना शांत केले। त्यानंतर वकिलांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले। 4 वाजेपर्यंत तुमच्याकडे येण्यासाठी त्या बॅरिकेडिंगच्या वरती चढून जावं लागलं। आपण लॉ ज्युडिशरीमध्ये आहात, आपण सर्व वकिलांचे प्रश्न जाणता, त्याच्यावरती चांगले निर्णय घेतलेले आहेत। आपल्याविषयी मागच्या आपल्या कार्याविषयी मगाशी कोणी सांगत होतं की मॅडम या सर्व बाबीचा कॉग्निझन्स खूप चांगल्या प्रकारे घेतील, परंतु मॅडम एक खेदजनक बाब अशी आहे की आम्ही अहमदनगर, बार्शी, सोलापूर सर्व जिल्ह्यातून वकील इथे आलेलो आहोत। सकाळपासून इथे सर्व वकील बसलेले आहेत रात्रभर प्रवास करून। 3 वाजेपर्यंत 3:30 वाजेपर्यंत कोणी कॉग्निझन्स घेत नाही। त्याच्यानंतर सुद्धा आमचं म्हणणं ऐकलं जात नाही आणि आम्हाला बॅरिकेडवर चढून जावं लागतं। हे स्वतंत्र भारतामध्ये ऑफिसर ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अधिकारी म्हणून आम्हाला खूप वाईट वाटतं की याच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीने राहायचं आणि स्वतंत्र भारतामध्ये आम्ही एखाद्या आरोपीसारखे ट्रीट का केले जातो। सर्वप्रथम आम्ही तुम्हा सर्वांसमोर एक सामूहिक आमची एक आपल्याला हे आहे की आजचा आम्ही निषेध नोंदवतोय आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला विनंती आहे की आमचं जे बोलणं आहे ते आपल्या पर्सनल नाही आहे, आमचं बोलणं शासनाशी आहे। शासनाला म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना आणि सन्माननीय डिप्टी सीएम साहेबांना हे मेसेज आपण द्या की वकिलांवर जे काही अन्याय या वर्षापर्यंत म्हणजे मनीषाताई आणि आता जे राहुरीला 2 मर्डर झालेले आहेत पती पत्नीचा, तोपर्यंत चालू आहेत आणि आज आझाद मैदानमध्ये सुद्धा ते चालू आहे। आणि आता आमच्यावर अन्याय करणारे म्हणजे शासनात काम करणारे पोलीस असावेत। मे बी ते आदेश हे करत असतील, त्यांच्याविषयी आमचं म्हणणं नाही, परंतु आदेश काढणारे कोण आहेत आणि त्यांनी हा आदेश दिलाच का? आम्ही काय इथे काय पेस्टुली घेऊन किंवा काय काट्या लाट्या घेऊन जात होतो का? असं काहीच नाही। तर शासन दरबारी आपण शासनाचा प्रतिनिधी म्हणून आमचा हा निषेध नोंदवावा की झालेली घटना ही निंदनीय आहे आणि असे होऊ नये। एक दुसरी मागणी, राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांच्या केसमध्ये CID कडे जरी वर्ग करण्यात आला असला तरी त्या केसला फास्ट ट्रॅक न्यायालयातून विशेष वकील, सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक मार्गाने तो जो आहे तो केस चालवावी आणि त्याच्यामध्ये आढाव कुटुंबियांना आणि सर्व वकिलांना महाराष्ट्रातील देशातील न्याय मिळवून द्यावा ही दुसरी महत्त्वाची मागणी आमची आहे। आणि तिसरी जी अनेक वर्षापासून आम्ही या मागणीसाठी पूर्ण देशभरामध्ये वकिलांचं आंदोलन चालू आहे, जे कर्नाटक राज्यामध्ये आणि राजस्थानमध्ये वकील संरक्षण कायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रामध्ये का नाही होऊ शकत? कर्नाटकामध्ये वकिलांनी विधानसभेचा आणि मंत्रालयाचा घेराव घातल्यानंतर
30 दिवसाच्या काळामध्ये तिथे वकील संरक्षण कायदा पारित झाला, दी राजस्थान ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय याच्यामध्ये विशेष बिल सादर करून जे काय प्रोसिजरल पार्ट आहे तो करून त्यांनी महाराष्ट्र ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट 2024 हाही पारित करावा, हीही मागणी आपण शासन दरबारी आमच्या तर्फे मांडावी. आणि इतर ज्या 2 मागण्या आहेत, वकील वेलफेअर बोर्ड आणि स्टायपेंड, या आमच्या मागण्या एक सामूहिकरित्या परत आम्ही पत्र देतोय. आणि पुनश्च एकदा सांगतोय की महाराष्ट्रभरातून वकील इथे आलेले आहेत, यापुढेही आंदोलन असंच चालू राहणार आहे, हेही मेसेज आपण तुम्ही द्या. आज तुम्ही आमचा प्रतिनिधी मंडळचा लेटर घेतलात किंवा गेलात, हे इथे न थांबता आज आझाद मैदानमध्ये जे झालेलं आहे ते खेदजनक आहे. पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन चालू राहील, तर सरकार दरबारी याची दखल घ्यावी ही विनंती आहे. मी आपणाला सर्व बारचे जे काही 2-3 लेटर आहेत ते आपल्याकडे मी स्फूर्त करतो. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.